गेले 2 दिवस एक प्रकारची अस्वस्थता. प्रधानमंत्र्यांनी एक आवाहन केलं आणि त्याची चर्चा सर्वत्र होते. जे काही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं त्याची नोंद ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर मी विनंती केली की प्रश्न गंभीर आहे, स्थिती गंभीर आहे आणि अशा वेळेला देशाच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक ही अनेकदा आपण क्रायसिस असला तर दिल्लीला बोलवतो तशी बोलवावी आणि त्याला प्रधानमंत्र्यांनी स्वतः हजर राहावं. पण याच्या आधी गेले 3-4 वर्षात सर्व पक्षीय बैठका या झाल्या, पण त्याच्या एकाही बैठकीला प्रधानमंत्री नसते. कधी राजनाथ सिंग होते, कधी आणखीन कोणी होते. पण एकंदर अर्थव्यवस्थेवर किती गंभीर परिणाम होईल हे जे मुख्यमंत्री प्रधानमंत्री सांगायचा प्रयत्न करतायत याची तितक्याच गांभीर्यानं सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि त्यासाठी त्यांची उपस्थिती ही अत्यंत महत्त्वाची आहे. आज मी सकाळपासून ज्या संधी मिळेल त्यावेळेला टेलिव्हिजनवर बघतोय कुणी मोटरसायकलवर जातोय, भयंकर आहे, कुणी चालत जातोय आपल्या ऑफिसला. एकाने तर जाहीर केलं की मी म्हणते आहे पण माझ्या गाड्या मी कमी केल्या. त्या 17 होत्या, आता 17वरनं आम्ही 8 वाढलेलो. म्हणजे मला तर धक्काच बसला की 17 गाड्या यापूर्वी कशासाठी होत्या हे काही मी समजू शकत नाही. आणि कमी केल्याच्या नंतर त्या 8 आणल्या. याचा अर्थ या सगळ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन हा अधिक गांभीर्याचा असला पाहिजे हे याच्यामधून स्पष्ट होते. कधी अशी स्थिती या देशात झाली नाही असं नव्हतं. पण ठीक आहे, याच्या अधिक चर्चा न करता एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणखीन काळजी करावी अशी स्थिती येऊ नये त्यासाठी या ठिकाणी या प्रश्नावर सगळ्यांनी सहकार्य करावं. हे ज्यावेळी मी सांगतो त्यावेळेला मुख्यमंत्री आणि अन्य घटकांनी सुद्धा आपली भाषा ही लोकांनी याच्यात सहभागी व्हावं यासाठी पोषक असले पाहिजे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा
काल आणि आज स्टेटमेंट पाहिलं, त्याच्यामध्ये उदाहरणार्थ राहुल गांधींच्या संबंधी त्यांनी जे शब्द वापरले मला स्वतःला ते अयोग्य वाटतात. राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत आणि तेही संसदेत. विरोधी पक्ष नेता ही एक कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आहे, हे फळ आहे आणि ते लोकसभेचं आहे. आणि त्यामुळे सिंगल सवालाची भाषा या पदावर असलेल्या व्यक्तीच्या संबंधी चालली तर आपली स्टेटमेंट लोक अधिक गांभीर्याने घेतात आणि ते घ्यावीत अशी अपेक्षा आहे. या संदर्भात आणखी मला काही बोलायचं नाही. या बाबतीत तुम्हाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारू. रुपया आपला जो आहे तो खाली येतोय सतत जो आहे, तर आणि एकूण जागतिक परिस्थिती, युद्ध जे आहे ते अजून सुरू आहे, तर हेही कारण आहे असंही सरकारकडून सांगितलं जातं. नाही, असं आहे, रुपया त्याची किंमत $20 ही खाली येते. ती काय येते त्याचा विचार करायला पाहिजे. हे खरं आहे की हा जो इराणचा इश्यू आहे त्याचा काही ना काहीतरी दुष्परिणाम हा आहे, पण तेवढाच आहे का? आणि तेवढाच हा असेल तेव्हा हा निर्णय घ्यायला इतका उशीर का लावला? ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल लागून गेले त्या दिवशीपासून हे सगळे निर्णय घेतले. निवडणुकीच्या प्रक्रिया चालू होती त्या काळात हे गांभीर्य देशाच्या नेतृत्वाला आलं नसतं. या सर्व निवडणुकीच्या काळामध्ये कधीही या पद्धतीची जनतेमध्ये जागृती करावी हा विचार आला नाही. इनफॅक्ट मी कालचा परवा हे बघत होतो की सोमनाथाचं मंदिर जे आहे त्या सोमनाथाच्या मंदिराला 75 वर्ष झाली म्हणून प्रधानमंत्री तिथे गेले त्याच्यातले काही तक्रार करायचं कारण नाही, पण ते मंदिराच्या तिथं बसले आणि एअरफोर्सची 6 विमान ही वरून जाऊन त्या कार्यक्रमात सहभागी झालेली होती. म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट त्याच्या वाढत्या किमती या संबंधीचं स्टेटमेंट करायच्या आदल्या दिवशी 6 विमानं होती ही त्या ठिकाणी घेऊन त्या संबंधीची त्याची जी काही झीज असते ती दाखवण्याचा प्रयत्न केला. मला एवढंच म्हणायचं आहे की प्रश्न परिस्थिती गंभीर आहे, ते गांभीर्य सगळ्या पातळीवर दाखवली पाहिजे. पंतप्रधान म्हणतात की सोनं खरेदी करू नका, परदेश प्रवास टाळा, याचा परिणाम हे एकतरेक शक्य आहे का? आणि याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती काय होऊ शकतो? असं आहे की खरेदी करू नका हे सांगणं या स्थितीत याचा अर्थ एकच आहे की आपल्या करन्सीची जी व्हॅल्यू आहे ती घसरून द्यायची नाही हा त्याचा अर्थ येतो आहे.
आणि तो हा चुकीचा आहे असं मी म्हणत नाही. एका बाजूने आपण हे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने खर्च कमी करायला इतर अनेक गोष्टी आहेत विशेषतः प्रशासनामध्ये, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत. साहेब, येत्या काही काळामध्ये आर्थिक आणीबाणी येऊ शकते का आपल्या देशामध्ये? एकूणच महामंदी किंवा आर्थिक टंचाई, इंधन टंचाई. असं आहे की मला स्वतःला असं वाटतं की प्राईम मिनिस्टरचं स्टेटमेंट आल्यानंतर देशाच्या नागरिकांनी त्याचं गांभीर्य ओळखलं आणि त्याच्यामध्ये लोकांचं सरकारचं राहील त्याच्याशी सुसंगत भूमिका आणि त्याच्यात सातत्य हे राज्य आणि केंद्र सरकारमधल्या सगळ्या घटकांनी ठेवलं तर एक्स्ट्रीम पोझिशन होईल. हे जी चिंता आहे कदाचित ती येणार नाही, पण त्याची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देणार आहात का? देणार असाल तर तो कसा? कारण असं दिसतंय राज्यभरातल्या सगळ्या नेत्यांनी त्यांच्या गाड्या बदलल्या, कोणी इलेक्ट्रिक वापरते, कोणी टू व्हीलरवर जाते, तुम्ही म्हटलं तसं कोणी पायी जाते. तर हे केवळ प्रसिद्धीपुरतं आहे की यानं खरंच काही फरक पडतो आणि तुम्ही तसं काही करणार आहात का? हे माहिती नाही आता हे किती दिवस टिकणार आहे आणि ते सिंबॉलिक 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी असेल तर काही फरक पडणार नाही. पण खरंच पडणार म्हणजे आता आज मी पाहिलं देवेंद्र फडणवीस मंत्रालयामध्ये मोटरसायकलवरून आले. उद्यापासून मंत्रालयामध्ये ते मोटरसायकलवरच आले तर अधिक गांभीर्याने घेतले. असा प्रश्न राहिला माझ्या पुढचा. मला जे काही ज्याला इंग्रजीमध्ये सेल्फ परसेप्शन म्हणतात त्याचा अभ्यास आम्ही करत नाही, इन्सिडेंट डिपार्टमेंट करतो. आणि ते लक्षात घेऊन त्यांनी मला जे काही संरक्षणाची माझी व्यवस्था केली त्याच्यामध्ये मला कळलं होतं की तुम्ही बुलेटप्रूफ गाडी ही वापरली पाहिजे. आणि बुलेटप्रूफ गाडी मला पाठवली, मुंबईला पाठवली, दिल्लीला पाठवली, इथं पाठवली. पण मी त्यांना विनंती केली की मला आवश्यकता नाही आहे. आणि गेले 4 वर्ष ती गाडी येत होती, मी पाठवत होतो. आता ती पाठवत नाही आहे. त्यामुळे ती कमी करावी हे सांगितलं. आजच्या परिस्थितीत माझ्याकडे माझी स्वतःची गाडी गव्हर्नमेंटची नाही. त्याच्या पुढे रस्ता दाखवणारी गाडी आणि मागं एक गाडी. त्याच्यामध्ये इथल्या गृह विभागाचे लोक आणि माझा पर्सनल स्टाफ त्यापैकी एक असे साधारणतः 2 ते 3 वाहनं ही माझ्या पुढे असतात. यापूर्वी ती 4 होती, म्हणजे ती जादा होती, पण ही 4 मी करून त्यालाच जवळपास 3-4 वर्ष झाली. आणि आता आणखीन त्याच्यात बदल करावा ही विनंती मी त्यांना केली. आजच यायचं नाही, त्यांचं उत्तर आले. मी वाचून दाखव त्यांना द्या.
सर्व PSO करिता सूचना आहेत की सध्या माननीय पंतप्रधान साहेबांनी इंधन बचतीकरिता त्यांचा ताफा कमी केला आहे. त्या अनुषंगाने बरेच VIP आपल्या वाहनांचा ताफा कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन ताफा कमी करताना किंवा तशी परिस्थिती निर्माण झाल्यास VIPच्या सुरक्षेमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही व आपली उपस्थिती कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. कुणी कळवलं? विशेष सुरक्षा विभाग मुंबई. विशेष सुरक्षा विभाग मुंबई त्यांनी माझ्या सहकार्याने कळवलं. म्हणजे याच्या बाहेर आम्ही गेलेलो नाही. आम्ही जातोय त्याच्या बाबतीत त्यांनी आम्हाला त्यांचं मत स्वच्छ या ठिकाणी कळवलं आहे. तुम्ही म्हटलात की सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि त्याला मोदींनी यावं. मोदी थेट लोकांशी बोलतात मात्र सर्वपक्षीय बैठकीला येत नाही. याचा काय परिणाम होतो एकूण निर्णय प्रक्रियेवर? पार्लमेंटमध्ये सुद्धा ते कुठेच येतात. म्हणजे विश्वासाचा ठराव, अविश्वासाचा ठराव, राष्ट्रपतींचं अभिभाषण असे 2-3 जर ऑकेजन सोडले तर ते फारसं कधी येत नाही. मागच्या 7 सेशनमध्ये राज्यसभेत एक दिवस ते आली असं आम्हाला पाहायला मिळालं नाही. आणि त्यामुळं साहजिकच देशाचा प्रमुख याची उपस्थिती ही राहिली आणि त्यांच्या समोर डिस्कशन झालं आणि अन्य घटकांची काय मताची त्यांच्या लक्षात आली तर त्याचं गांभीर्य सरकारने घेतलं आहे असं म्हणता येईल.